वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी भरपाई वाढवण्याची मागणी। शेतकऱ्यांनी पाटणे वनविभाग कार्यालयावर काढला मोर्चा। वनक्षेत्रपालांनी पाठपुराव्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून शासनाकडून मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे। त्यामुळे उसाला प्रति गुंठा 3,000 आणि अन्य पिकांना 2,000 रुपयांची भरपाई मिळावी, तसंच वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटणे वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढला। शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे आणि नंदकुमार भोसले यांना निवेदन दिलं। यावेळी रात्रीचा दिवस करून काढलेल्या पिकाची भरपाई आमचा हक्क आहे असं म्हणत शेतकरी आक्रमक झाले। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। पीक नुकसानीचे पंचनामे गावातच करावेत, नुकसान भरपाई तत्काळ मिळावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। वन विभागाने मागण्यांवर सकारात्मक विचार करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या मोर्चात ॲडव्होकेट संतोष मळवीकर, जगन्नाथ हुलजी, सोमनाथ चांदेकर, सुधाकर गावडे, जयवंत बागवे, महांतेश बागवे, राजू पाटील, मारुती अनगुडे, बाबू कोळसुंदकर, विजय मोरे, सुनील शिंदे, सुनील नाडगौंडा, नामदेव पाटील, संपत पेडणेकर, रवळू गावडे, आप्पाजी गावडे यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।